महानगरपालिकेने वाढवलेल्या घरपट्टीसह शहरातील विविध नागरी समस्यांबाबत माजी नगरसेवक संघटनेने आक्रमक भूमिका घेत बुधवारी बेळगाव महानगरपालिका आयुक्त कार्तिकेयन यांची भेट घेतली। यावेळी शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, गटारी तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। महानगरपालिकेच्या अलीकडे झालेल्या बैठकीत घरपट्टीत 3% वाढ करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता। या वाढीमुळे शहरवासियांवर आर्थिक भार पडणार असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। त्यामुळे माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने या निर्णयाविरोधात आवाज उठवण्यात आला। महापालिका कायद्यानुसार दर 3 वर्षांनी मालमत्ता कर 15 ते 30% वाढविण्याचे तरतूद आहे। मात्र मागील वर्षापासून यामध्ये बदल करून जागेच्या बाजार मूल्यावर आधारित घरपट्टी आकारण्याचा शासनाचा आदेश लागू करण्यात आला आहे। तसेच दरवर्षी 3 ते 5% कर वाढ करण्याची सूचनाही देण्यात आली आहे। सध्या शहरात 1,80,873 मालमत्ता असून मालमत्ता कराच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे। राज्य शासनाने महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी संयमघोषित मालमत्ता कर प्रणाली लागू केली आहे। मात्र या कर प्रणालीमुळे मालमत्ता धारकावर कराचा बोजा वाढत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर करवाढ केल्यास सर्वसामान्य नागरिकांना कर भरणे कठीण होईल, अशी चिंता माजी आमदार रमेश कुडची यांनी व्यक्त केली। त्यामुळे या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी माजी नगरसेवक संघटनेच्या वतीने करण्यात आली। आज बेळगाव महानगरपालिकेचे माजी कॉर्पोरेटर जे संघटनेच्या वतीनं आज नवीन कमिशनरला भेटण्यात आलं आणि ज्या बेळगावच्या समस्या ज्या परवा काउन्सिलमध्ये झालेलं प्रॉपर्टी टॅक्स वाढवल्याबद्दल त्याचं आज सविस्तर सांगण्यात आलं। त्यांनी काय सरसकट 3% वाढवलेत आणि ते वाढवताना आपणही ऐकलं असणार की त्यांनी स्टँडिंग कमिटी किंवा कोणाला काउन्सिलमध्ये विषय नाही आणता। एकदम कायदा काय सांगतो की प्रत्येक 3 वर्षाला एकदा काउन्सिलमध्ये येऊन ते पास व्हायला पाहिजे। काउन्सिलमध्ये न आणता एकदम याने 3% काउन्सिलच्या मंजुरी घेतले, हे सरासर चुकीचं आहे। आणि सरसकट झोपडपट्टीमध्ये असणाऱ्याला सुद्धा 3% आणि मल्टीस्टोर इंडस्ट्रियल यांनाही 3% हे कुठला न्याय आहे? या दृष्टीनं जे केलेलं करवाढ ते बेकायदेशीर आहे आणि 3 वर्षानं एकदा, कारण पूर्वी 2023 एंडला म्हणजे 2-2.5 वर्ष झाले, आताच ह्यांनी परत 3% वाढवणं हे सरासर बेकायदेशीर आहे। आणि कुठल्या विषयावरती चर्चा आहे? पाण्याचं आणि महानगरपालिकेचं येणाऱ्या उत्पन्नाबद्दल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सविस्तर हे दिलेलं आहे आणि त्या बाबतीत लवकरच त्यांनी अनेक स्पेशल मीटिंग बोलवतो म्हटलेत आणि त्या बाबतीत डिस्कशन होईल। बेळगाव शहराच्या ओपन स्पेसबद्दल झालं। बेळगाव शहराच्या आज LNT कडून पाणी येणारं पाण्यामधून 5,000 रुपये जे डिपॉझिट दिले त्याच्याबद्दल डिस्कशन झालं। मी एक विचारतो, जिथं 24 तास पाणी आले त्यांनाही 21 रुपये आणि महिन्यातनं 4 दिवस येणाऱ्यांना सुद्धा 2100 रुपये, हे कुठलं न्याय आहे? आणि ह्याला विचारण्यासाठी ज्या मागच्या काउन्सिलने केलेलं हे जे ठराव आहे ते बेकायदेशीर ठरवून की ह्याला आम्हाला इतर लोकांना, गरीब लोकांना न्याय द्यावा। बेळगाव महानगरपालिकेत आज माजी नगरसेवक संघटनेच्या वतीनं महानगर कमिशनर यांना एक निवेदन देण्यात आलं आणि अलीकडं बेळगाव महानगरपालिकेमध्ये किंवा इतर महानगरपालिकेमध्ये ज्या पद्धतीनं कारभार होत आहे तो पाहिला तर याच्यामध्ये जी जनता आहे त्या जनतेच्या मताला कवडीची किंमत नाही, अशा प्रकारचे दिवस आता आलेले आहेत। कारण कोणताही ठराव हा अधिकृतरित्या पास न करता मनाला येईल त्या पद्धतीनं जर नगरसेवकांनी त्याच्यावर अंमलबजावणी करा आणि ते ठराव पास करा असं केलं तर याला सामान्य नागरिक हा त्रासदायक ठरणार आहे सामान्य नागरिकाला। तेव्हा अशा प्रकारच्या ज्या अमेंडमेंट्स या सरकारकडून येणं आवश्यक असतं, परंतु आजकाल काय व्हायला लागलेलं आहे की कायदा एक आहे आणि त्याला अनुसरून काम न करता त्याच्या विरोधामध्येच आज ठराव, आता आजचा जो ठराव आहे की याच्यामध्ये 3 वर्षांनी एकदा प्रॉपर्टी टॅक्समध्ये वाढ करायला हरकत नाही अशा प्रकारचा ठराव असताना, वर्षापूर्वीच वाढ केलेली असताना आणि ऑफिशियल ठराव न येता नगरसेवकांनी ठराव आणून तो पास करावा याच्यासारखं दुर्दैव नाही। तेव्हा अशा प्रकारचे जे ठराव आहेत या ठरावाच्या विरोधामध्ये माजी
नगरसेवक संघटना निश्चितपणे लोकांच्या बरोबर राहील. आणि त्याचप्रमाणे बेळगावमध्ये अनधिकृत बांधकाम, नळ पाण्याच्या या पुरवठा करण्याच्या आत्ताच्या ज्या पद्धती आहेत त्या पद्धती बघितल्या तर सगळं बेळगाव हे खणून खड्डेमय झालेलं आहे. पण याच्याकडं लक्ष द्यायला महानगरपालिकेच्या अधिकारी, वॉटर बोर्डाचे अधिकारी यांना वेळ नाही. आणि त्यामुळे आज बेळगाव जे आहे हे केवळ एक खड्ड्याचं गाव नव्हे तर ते धुळीचंही गाव या ठिकाणी होतं आहे. तेव्हा यासाठी महानगरपालिकेच्या माजी नगरसेवकांनी या सगळ्या गोष्टी त्यांना लक्षात आणून देण्यासाठी आज त्यांची भेट घेतली. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याचा अतिशय सहानुभूतीपूर्वक विचार करून या नगरसेवकांची जी काही मतं आहेत त्याची अंमलबजावणी करून जनतेला दिलासा द्यावा अशी विनंती त्यांना करतो. साऊथमध्ये जो रोड झालेला आहे लिंक रोड, तसा बेळगाव नॉर्थमध्ये तसा रोड झालेला नाही. लिंक रोड जो आहे पब्लिकला सुविधा व्हायचा. आता कोल्हापूर सर्कलना डायरेक्ट APMC रोड जॉईनिंग आहे आणि नेहरू नगरमध्ये रोड आहेत आणि आमचं मानतेश नगरमध्ये लिंक रोड आहेत, शाहू नगरमध्ये लिंक रोड आहे, सदाशिवनगरमध्ये लिंक रोड आहेत, 80 फीट रोड आहेत. हे सगळी जबाबदारी कुणाची आहे? MLA आणि कॉर्पोरेटरची जबाबदारी आहे. त्यांनी काही केलं नाही. रोड तर खराब झाले, पैसे नाही ते वेगळं गोष्ट. ते सोडून लिंक रोड जो करायचा आहे पब्लिकला सुविधासाठी, ट्रॅफिक नको व्हायसाठी, त्यासाठी जो करायचा आहे त्यांनी काही केलेलं नाही. हे फक्त दाखवायचं आहे. पैसे घेऊन जो निवडून येत आहे ते काही करायला तयार नाही बेळगावमध्ये. हे आमचं एक हे आहे. आणि पाण्याच्या संदर्भात आणि ओपन प्लेसच्या संदर्भात हे काही काम करायला तयार नाही. काउन्सिलमध्ये पण उठवायला तयार नाही. 4-4 एकर 5-5 एकर लँड हडपून झाला आहेत. कोणी त्याची जबाबदारी घ्यायला तयार नाही. हे जबाबदारी घेऊन करायचं काम कॉर्पोरेशन आणि MLAचं असते त्यांनी करायला पाहिजे. एवढं माझं विनंती आहे त्यांना.